नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये. वर्ग 10वा इंग्रजी यामधील आज आपण एलो स्टेटमेंट 11 यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 1 बघणार आहोत. राईट करेक्टली, अवॉइडिंग मिस्टेक इन स्पेलिंग, ग्रामर etc. ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर नेहमीप्रमाणे आपणास विनंती राहील की जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. ॲक्टिव्हिटी नंबर 1 बघा. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर. टीचर करता पॅरेंट्स करता काय सूचना दिलेल्या त्या अगोदर वाचून घेऊ आपण. आस्क लर्नर टू रीड द ॲक्टिव्हिटी केअरफुली. पहा, लर्नरला म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणतील की ॲक्टिव्हिटी कशी वाचा, काळजीपूर्वक वाचा. आस्क लर्नर टू फोकस ऑन कॉन्टेस्टवर फोकस करा, जे काही दिलं आहे त्याच्यावर. आस्क लर्नर टू गेट हेल्प फ्रॉम द पियर्स. तुमच्या पियर्समधून सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. आस्क लर्नर टू यूज द डिक्शनरी ऑनलाईन पोर्टल इफ नीडेड. डिक्शनरी किंवा ऑनलाईन जे काही आहे त्याची तुम्ही मदत घेऊ शकता जर तुम्हाला गरज असेल तर. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. विद्यार्थ्यांकरता तुमच्याकरता काय सूचना दिली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. रीड द ॲक्टिव्हिटी केअरफुली. काळजीपूर्वक वाचा जे काही ॲक्टिव्हिटी दिलेली असेल. ट्राय टू गेस द मिनिंग इन गिवन कॉन्टेक्स्ट. आणि त्या दिलेल्या वाक्यामध्ये दिलेल्या कॉन्टेक्स्टमध्ये काय अर्थ आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. आणि चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट. आणि योग्य अल्टरनेटिव्ह निवडून तो लिहा. त्यानंतर आपण वळूया लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये पहा एक लहानसा पॅरेग्राफ दिलेला आहे आपल्याला, तो वाचून घेतो मी. सतीश इज लर्निंग इन 10th स्टँडर्ड. पहा, सतीश हा 10व्या वर्गात शिकत आहे नाही का. लर्निंग इन 10th स्टँडर्ड. He has to attend the online meeting. One day he couldn't attend the meeting due to network issue. पहा, त्याला ऑनलाईन मीटिंग अटेंड करावी लागत होती ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे, परंतु एके दिवशी नेटवर्क प्रॉब्लेममुळे तो काही ऑनलाईन मीटिंग अटेंड करू शकला नाही. He called his friend Akbar to know about the meeting and wrote some points. त्याने अकबरला कॉल केलं आणि त्याला सांगितलं की तू त्या मीटिंगबद्दल जाणून घे आणि काही पॉईंट्स लिही. याच्यावरून आपल्याला पाहते काही पॉईंट्स लिहिले अकबरने, ते दिलेले आहे. देर आर द फॉलोइंग नोट्स फ्रॉम द फोन सेल. आता हे कुठून सांगितले? फोनवरून सांगितले. ॲक्च्युली त्याने लिहून ठेवले, पण फोनवरून त्याला सांगितले अकबरने. कोणाला? सतीशला. तर पहा कसं कन्फ्यूज होते त्याच्यामध्ये. ते पहा, पहिलं वाक्य आहे यू नो द मीटिंग वॉज इंटरेस्टिंग. आता पहा, 2 नो आहे, NO नो आणि KNOW नो. याचे उत्तर आपण नंतर बघणारच आहोत. We learn about CC life. We are asked to write a note on it. The government need to censor the tourist on beach to avoid pollution. The waste management is needed to coastal management. We have been motivated to spread the word about it. The right kind of public awareness is need of time. The whole meeting was about outbreak of global warming. He would have to take necessary action on it. There are many articles available online. We made the detailed discussion on it. आता पहा, इथं दोनही शब्द एकाच उच्चाराचे दिलेले आहे कंसामध्ये, जे वाक्य पाहिले आपण त्याच्यामध्ये. परंतु आपल्याला या कॉन्टेक्स्टसोबत जो जुळतो, जो मिळतो, तो शब्द आपल्याला लिहायचा आहे. जसं पहिलं पाहू आपण. यू इथं काही 2 वाक्य करूनच दिले आपल्याला, परंतु याचे अर्थ आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर यू नो द मीटिंग वॉज इंटरेस्टिंग. तुला माहीत आहे. आता 2 नो आहे. नो म्हणजे नाही आणि KNOW म्हणजे माहीत असणे. यू नो द मीटिंग वॉज इंटरेस्टिंग. तुला माहीत आहे की मीटिंग कशी आहे, इंटरेस्टिंग आहे. दुसरं वाक्य पहा, वी लर्न अबाउट सी. आता पहा, 2 सी दिलेले आहे इथं. सी म्हणजे पाहणे आणि सी म्हणजे समुद्र. तर तू जाणतो, तुला माहीत आहे समुद्र जीवनाविषयी. SESC कोणता होईल? SESC लाईफ. वी आर आस्क्ड टू राईट
अ नोट ऑन इट. आम्ही तुला त्याच्याबद्दल लिहायला सांगितलं. आम्ही तुला आस्क टू डबल ओ टू राईट अ नोट ऑन इट. आस्क TO2 पाहिजे इथं. काय पाहिजे? TO2. त्यानंतर तिसरं पहा, द गव्हर्नमेंट नीड सेन्सर. आता पहा, सेन्सर म्हणजे काय होते? पहिला सेन्सर म्हणजे CENSOR सेन्सर म्हणजे मुद्रक नियंत्रक होते. आणि हा दुसरा सेन्सर एक डिव्हाइस आहे आप नाही का, मेजरमेंट करण्याचा हा एक डिव्हाइस आहे. तर इथं कोणता सेन्सर येईन? वाक्य पहा, द गव्हर्नमेंट नीड टू सेन्सर द टुरिस्ट ऑन बीच टू अवॉइड पॉल्युशन. पहा, काय करायला पाहिजे? एखादी मुद्रक नियंत्रण केलं पाहिजे, सेन्सर करायला पाहिजे. CENSOR. काही उत्तर येतं CENSOR सेन्सर द टुरिस्ट, त्याच्या नियंत्रणात केलं पाहिजे. कशाकरता? पॉल्युशन टाळण्याकरता. त्यानंतर चौथं वाक्य, द वेस्ट. आता पहा, दोन्ही वेस्ट लिहिलेलं आहे, परंतु एक वेस्ट म्हणजे काय होते? कमर. WAIST वेस्ट म्हणजे कमर आणि WASTE वेस्ट म्हणजे वाया घालविणे. आता अर्थ त्याच्यासोबत कोणता जुळतो? पहा, द मॅनेजमेंट रिलेटेड टू कोस्टल मॅनेजमेंट. द वेस्ट. आता कोणती वेस्ट येईल इथं? वाया घालवलेली. WASTE द वेस्ट मॅनेजमेंट. WASTE हा उत्तर येईल. वी हॅव बीन. आता बीन म्हणजे एक बीन, BEEN बीन म्हणजे गेले. आणि BIN बीन म्हणजे साठवून ठेवण्याचा डब्बा, डस्टबिन वगैरे म्हणतो ना आपण, हा तसा. वी हॅव बीन मोटिवेटेड टू स्प्रेड द वर्ड अबाउट इट. आता कोणता बीन येतं? वी हॅव बीन, BEEN. त्यानंतर द राईट. आता पहा, राईट राईट म्हणजे लिहा किंवा लिहिणे, नाही का. आणि RIGHT राईट म्हणजे योग्य किंवा उजवीकडे. तर अर्थ कसं होईल? द राईट काइंड ऑफ पीपल अवेअरनेस इज अ नीड ऑफ टाईम. योग्य. RIGHT कोणता होईल? RIGHT योग्य अशा लोकांची. त्यानंतर द होल. आता HOLE होल म्हणजे छिद्र. त्याला सुद्धा मराठीत आपण भोक म्हणतो, नाही का. HOLE होल. आणि WHOLE होल म्हणजे संपूर्ण. आता द मीटिंग वाज अबाउट आउटब्रेक ऑफ. आता संपूर्ण म्हणजे कोणता होईल इथं? WHOLE. काय येईल इथं? WHOLE. त्यानंतर वूड. आता WOULD वूड म्हणजे होईल आणि WOOD वूड म्हणजे लाकूड. तर काय होईल इथं? वी वूड हॅव टू टेक नेसेसरी ॲक्शन ऑन इट. आता WOULD काय येईल? WOULD. त्यानंतर देअर दोन दिलेले आहेत. पहा, THERE देअर म्हणजे तेथे आणि THEIR देअर म्हणजे त्यांचा. तर आर मेनी आर्टिकल अवेलेबल ऑनलाईन. आता तेथे, आता पहा याच्यात कन्फ्यूज आहे. तेथे खूप आर्टिकल अवेलेबल आहेत ऑनलाईनमध्ये. आणि असं होऊ शकते त्यांचे, देअर आर मेनी आर्टिकल्स अवेलेबल ऑनलाईन. तर आपण इथं तेथे घेऊया. THERE देअर आर मेनी आर्टिकल अवेलेबल ऑनलाईन. THERE लिहा. वी मेड. आपा MAID मेड म्हणजे मोलकरीण आणि MADE मेड म्हणजे तयार केले. आता कसं होईल मग? वी मेड द डिटेल डिस्कशन ऑन इट. आता मोलकरीण नाही होईल इथं. काय होईल? तयार केले. MADE. उत्तर काय होईल? MADE. वी मेड डिटेल डिस्कशन ऑन इट. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे काय? होमोफोन्स आहे. त्याला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये? होमोफोन्स म्हणजे काय? द वर्ड्स दे हॅव द सेम प्रोनाऊन्सिएशन. उच्चार कसे असतात? सारखे असतात. बट डिफरंट मिनिंग अँड डिफरंट स्पेलिंग. परंतु अर्थ आणि स्पेलिंग वेगवेगळी असते. बट द प्रोनाऊन्सिएशन इज सेम. दॅट इज कॉल्ड द होमोफोन्स. तर हे होमोफोन्स आहे. त्यानंतर आपल्याला सॉल्व ॲक्टिव्हिटी, डेमो ॲक्टिव्हिटी इकडे वळू आपण. डेमो ॲक्टिव्हिटीमध्ये पहिला आहे, यू नो द मीटिंग वाज इंटरेस्टिंग. डेमो ॲक्टिव्हिटी. यूज द पॉईंट्स फॉलोइंग वर्ड्स केअरफुली इन गिवन सेंटेन्स. तर ते डेमो ॲक्टिव्हिटी झाली, आपण सोडवली. ते तर प्रॅक्टिसकडे वळू आपण. तर प्रॅक्टिसमध्ये पहा, शब्द दिलेला आहे वन. आवर क्लास हॅज फायनली. काय येईल इथे? WN दॅट थ्रिलिंग क्रिकेट मॅच. जिंकली. आय हॅव 1 सिस्टर अँड 2 ब्रदर. मला एक बहीण आणि 2 भाऊ आहे. ONE 1.
त्यानंतर TALE टेल म्हणजे काय होते पहा, कथा. आणि TAIL टेल म्हणजे शेपटी. इट हॅज 4 legs अँड अ टेल. TAIL पहिल्या ह्याच्यात काही TAIL आणि दुसऱ्या ह्याच्यात काही मग इज अ टेल अ टाईप ऑफ स्टोरी. कथा TALE टेल. त्यानंतर we can enjoy cheaper purchase if there is in their shop. सेल म्हणजे पहा विक्री SALE. आणि दुसरा सेल जो आहे SAIL सेल म्हणजे जहाजावरील प्रवास ज्याला म्हणतो आपण. वी कॅन एन्जॉय चीपर परचेस इफ देअर इज अ SALE सेल इन दॅट शॉप. वी सेल SAIL द शिप. प्रवास केला जहाजावर. MEAT मीट म्हणजे मास. MEET मीट म्हणजे भेटा. तर वी रिकामी जागा आवर सिंगिंग आयकॉन आफ्टर परफॉर्मन्स अँड रॉबिन डज नॉट इट मास. तर पहिल्या याच्यात काय येईल मग, पहिल्या याच्यात येईल MEET मीट म्हणजे भेटणे. वी मीट आवर सिंगिंग आयकॉन. आणि रॉबिन डज नॉट इट काय MEAT मास. मीट म्हणजे मास खात नाही या प्रकारे. त्यानंतर बाय म्हणजे द्वारा BY. आणि BY म्हणजे खरेदी करणे. तर नंदिनी हॅज लेफ्ट हर अम्ब्रेला द्वारा बाय डोअर काय येईल बाय डोअर BY. अँड डीड यू BUY बाय दिस अम्ब्रेला. तुने ही अम्ब्रेला खरेदी केली का या प्रकारे. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीकडे वळूया मित्रांनो आपण. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये पहा तुम्हाला मॅच द फॉलोइंग वर्ड्स प्रॉपरली. तर काही शब्द दिलेले आहेत ते प्रॉपरली. आता पहा होमोफोन्सचे जोड्या होमोफोन्स केव्हा तयार होतील ते लावायचे आपल्याला. जसं सारखे उच्चार असलेले शब्द आपल्याला जवळजवळ घ्यायचे आहे, त्या जोड्या लावायचे आहे, बाकी काही करायचं नाही. तर जसं BE BEE FARE फेअर FAIR फेअर SUN NEED KNEAD OUR HOUR या प्रकारे जोड्या लावल्या. त्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये रीड द स्टेटमेंट केअरफुली दो अँड चूज द करेक्ट वर्ड अँड राईट. आय वुड यू गो अँड स्टँड ओवर देअर. तेथे THERE येईल. कॅन आय हॅव अनादर पीस म्हणजे तुकडा कोणता येईल इथं PIEC पीस म्हणजे तुकडा PIEC. आणि दुसरा पीस काय शांतता आहे. इथं आपल्याला काय पाहिजे तुकडा पाहिजे PIEC लिहा. ही स्कूटर टू कॉलेज. आता पहा रोड म्हणजे रस्ता आणि RODE रोड म्हणजे स्वारी करणे नेणे है ना. राईटचं पास्टन्स आहे रोड. आणि ROAD रोड म्हणजे रस्ता. तर ही रोड ही स्कूटर टू कॉलेज या ROD काही लिहिता ROD. त्यानंतर शी जम्प वेन शी हर्ड द डोअर. आता पहा इथं 2 अर्थ दिलेले आहे. CREEK क्रीक म्हणजे खाडी किंवा लहानशी नदी. आणि दुसरा आवाज आहे करकर असा आवाज. CREAKचा काय होतो करकर असा आवाज. शी जम्प वेन शी हर्ड द डोअर क्रीक. CREAK जेव्हा तिनं दरवाजाची किरकिर ऐकली ती बोलली. विल यू दॅट टॉय BUY बॉय म्हणजे खरेदी करणे. इथं काय येईल BUY बॉय म्हणजे दुसरा द्वारा होतं माहिती आहे ना आपल्याला. तर इथं काय होते विल यू बाय दॅट टॉयज या प्रकारे. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ही कंटेंटमध्ये आपण पाहूया. माय टेक अवे टुडे आय लर्न. आज आपण काय शिकलो होमोफोन्स. काय शिकलो आपण होमोफोन्स म्हणजे काय होते ते आपण पाहिलं दिलेलं आहे. होमोफोन्स आर द वर्ड दॅट साऊंड द सेम बट डिफरंट इन मिनिंग आर स्पेलिंग. त्यांचा आवाज सारखा असतो म्हणजे उच्चार सारखा असतो परंतु त्यांचे अर्थ आणि ज्या स्पेलिंग्स असतात ह्या कसं वेगवेगळ्या असतात. त्यांना आपण होमोफोन्स असे म्हणतो. हे आपण शिकलो. आय हॅव टू बी व्हेरी केअरफुल वाईल रायटिंग. आणि रायटिंग करत असताना आपल्याला खूप काळजी घ्यायला पाहिजे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली कारण की एकाच उच्चाराची 2 शब्द असतात त्यांची स्पेलिंग वेगवेगळी असते आणि त्याला आपण होमोफोन्स म्हणतो. एक लिहिलं तर दुसरं होईल बा असं माहीत होऊन गेलं आपल्याला नाही का. कन्फ्युजन असते. योग्य लिहिलं तर योग्य अर्थ समोरच्या व्यक्तीला समजेल. ह्या गोष्टी आपल्याला माहीत झाला. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओमधील पूर्ण माहिती जी काही आहे ती लिहून घ्या तुम्ही नोटबुकमध्ये.
आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.